दिनांक 5/5/2024 माननीय गाडे साहेबांना अखेरचा निरोप. अनेक थोर मोठे कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, आजी माजी नेतेगण, विद्यार्थी, नातेवाईक उपस्थितीत शासकीय मानवंदना सलामी देण्यात आली. तुटलेल्या लोकांना जोडण्याचं नामांतर, शिष्यवृत्ती, गायरान, झोपडपट्टी, अन्यायाविरुद्ध आदी प्रश्न सोडून गाडेसाहेब निघून गेले ते कायमचेच. भावपूर्ण श्रद्धांजली. धर्मबांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या नेत्यांना संदेश दिला होता. ते म्हणाले होते, मी हा समतेचा रथ मोठ्या प्रयासाने इथपर्यंत आणलेला आहे. जर हा रथ आपणाला पुढे नेता येत असेल तर जरूर न्या, मात्र या रथाला मागे खेचण्याचे काम करू नका. आणि बांधवांनो, माननीय गाडेसाहेब यांनी जे कार्य केलं त्या कार्यातून डॉक्टर बाबासाहेबांनी जो समतेचा रथ आणलेला आहे त्याला पुढे नेण्याचेच कार्य त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसते. आणि म्हणूनच कवी वामनदादा कर्डक म्हणतात, भीम झिजला कसा अंत झाला कसा, भीम झिजला कसा अंत झाला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. ला 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 ला. भीम झिजला कसा, भीम झिजला कसा अंत झाला कसा, भीम झिजला कसा अंत झाला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. भीम झिजला कसा अंत झाला कसा, भीम झिजला कसा अंत झाला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. जीव अपना हा सर्वांना प्यारा असे, जगासाठी हे जीवन जळाले कसे. जीव अपना हा सर्वांना प्यारा असे, जगासाठी हे जीवन जळाले कसे. नील नेत्रांना नील नेत्रांना नसताना निजला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. भीम झिजला कसा, झिजला कसा अंत झाला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. पोरवाला तुझा होता जरी, प्रश्न सर्वांच्या रूढीचा होता तरी, पोरवाला तुझा होता जरी, प्रश्न सर्वांच्या रूढीचा होता तरी. या अवनीत इंद्रयाळ भजला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. भीम झिजला कसा, भीम झिजला कसा अंत झाला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. उद्या वारांनी भिजला नावानंत, कठोर कष्टांनी थकला नावानंत. उद्या वाऱ्यांनी भिजला नावानंत, कठोर
दिल्लीचा तो आज विजला कसा दिल्लीचा तो आज विजला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा झिजला कसा झिजला कसा अंत झाला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चबुल 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 साहेबांनी लढलेला आहे. बघा मित्रांनो, आज या विद्यापीठाला जे सुवर्ण अक्षरामध्ये बाबासाहेबांचं जे नाव दिलेलं आहे, या नावासाठी या संघर्ष योद्ध्याने संघर्ष केलेला आहे, त्यांच्या परिवाराने संघर्ष केलेला आहे. याच महाराष्ट्रातल्या विविध संघर्ष आदरणीय काणे साहेबांच्या तालमीत केलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे, त्यांच्या नेतृत्वात केलेला आहे. व आज हे जे नाव दिसतंय मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तर या विद्यापीठाला नाव देण्यामध्ये या संघर्ष योद्ध्याचं खूप मोठं योगदान आहे, त्यांच्या परिवाराचं योगदान आहे, काही साहेबांचं योगदान आहे. व या संघर्ष योद्ध्याला आदरचा जयभीम करण्यासाठी, त्यांना शेवटचा सलाम करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भीमसैनिक या ठिकाणी सामील झालेले आहे. त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, बाकीच्यांनी खाली उतरायचं आहे. या विद्यापीठाचे जे कुलगुरू साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी खाली उतरायचं आहे. बाकीच्यांनी खाली उतरा, फक्त परिवारातले सदस्य या ठिकाणी राहणार आहेत. बाकीच्यांनी खाली उतरा, बाकीच्यांनी खाली उतरा, खाली उतरा. कार्यकर्त्यांनी खाली उतरा. बहुजनांचे नेते आदरणीय गंगाधरजी गाडे सावंत या ठिकाणी बौद्धवर्गांना होणार आहे. बौद्ध भिक्षू या ठिकाणी हजर झालेले आहे. काही साहेबांनी त्यांच्या संघर्षातून हा जो काही या ठिकाणी शहीद झालेल्या नामधार लढ्यांना हा शहीद स्तंभ उभारला होता, या शहीद स्तंभाला मानवंदना देण्यात येणार आहे. व काळे साहेबांनाही मानवंदना या ठिकाणी विपुल सांगण्यात. आदरणीय पूज्य नासेब बनते या ठिकाणी त्रिश्रम पंचशील ग्रहण करत आहेत. सर्वांनी शांततेत सहकार्य करायचे आहे. सर्वांनी हात जोडायचे आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवंतं अभिवादेमि स्व. चला बाकीच्या खाली चला. चला या ठिकाणी हा जो जन समुदाय जमलेला आहे, या जन समुदाय अभिवादन करणार आहे काळे साहेबांना. वरचे कार्यकर्ते आपण खाली व्हा. सर्व खाली यावे. सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, उस्मानपुरा नास्य विद्यालय येथे लाखोंचे जन समुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठा ठिकाणी आलेले आहेत. लोहे साहेब हे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. बाकीच्यांनी खाली उतरा. पोलीस आयुक्त लोहे साहेब या ठिकाणी आलेला आहे. साहेबांना जागा द्या. सीपी साहेब आलेले, जागा द्या. बाकीच्यांनी चला. मावशी पाया काढा. चला 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 भाऊ, चला सहकार्य करा. चला सहकार्य करा, सहकार्य करा. दामा भाऊ नवतुरे राहा, खाली घ्या. दामा भाऊ खाली घ्या. सीपी साहेबांनी होते. बाकीचे खाली चला. बाकीचे खाली चला. खाली उभा राहून आपण त्याला सलामी द्यायची आहे.
चला हो नाना भाऊ चला बाजूला या. इथे गाडे साहेबांना पुष्पचक्र पोलीस विभागाच्या वतीने अर्पण केले जात आहे. या संघर्ष योद्ध्यांनी अख्खं आयुष्य या विद्यापीठाला हे सुवर्ण अक्षरात मित्रांनो तुम्हाला जे बाबासाहेबांचं नाव दिसत आहे हे फक्त आणि फक्त गाडे साहेबांच्या मुळे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या परिवाराने आपलं अख्खं आयुष्य या विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून या ठिकाणी खर्च केलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी सलामी होत आहे. सर्वांना विनंती आहे आपल्या जागेवर स्टेट उभा राहावं. सीपी साहेबांना विनंती आहे. सीपी साहेब त्याला सर्वांनी जागेवर उभं राहायचं. 3 वेळ जय भीम जय भीम जय भीम असं म्हणायचं. हॅलो त्यामागे या संघर्ष योद्ध्याचा खूप मोठा इतिहास आहे. व त्यांच्या परिवारांनी त्यांचं आयुष्य अख्खं आयुष्य या नामांतराला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून खर्ची घातलेला आहे. त्यांचा खूप मोठा संघर्ष. सर्वांना विनंती आहे की ज्याला जसं जमेल त्या वाहनाने या संघर्ष रथाच्या मागे राहायचं आहे व शेवटची श्रद्धांजली या मानवाला संघर्ष योद्ध्याला आपण देत आहोत. मित्रांनो प्रचंड संघर्ष करून गाडे साहेबांनी या विद्यापीठाला नाव मिळवून दिलेलं आहे. गाडे साहेब असतील त्यांचा परिवार असतील त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून खर्ची घातलेला आहे. यांचा जो संघर्ष आहे त्यांचं जे योगदान आहे त्यांनी या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या दीन दलित दुबळ्या कष्टकरी कामगार समाजाला या औरंगाबाद सारख्या शहराच्या ठिकाणी मोफत घरे वस्त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या संघर्ष योद्ध्याची अंतिम यात्रा अभिवादन रॅली या ठिकाणाहून निघालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांकन आमच्या जपून ठेवल्या केवळ सूर्यकांता ताईने नाही, केवळ सिद्धांताने नाही, केवळ गाडेच्या परिवाराने नाही तर महा आंबेडकरी समाजाच्या अंतःकरणामध्ये जे स्थान निर्माण केलं. दिनांक 5/5/2024 ला माननीय राज्यमंत्री गाडे साहेब यांची अंतिम यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट परिसर येथून नागसेन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हनुमानपुरा या ठिकाणी आल्यानंतर पोलीस कोठडीच्या सलामीनंतर त्यांच्या चितेला अग्नी देण्यात आला. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु.